सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। सन 2013 मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याविरोधात राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या। भगवा दहशतवाद या उल्लेखावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलनं केली होती। त्याच पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातही निषेध आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलन प्रकरणी सरकारतर्फे 2016 मध्ये भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। विशेष म्हणजे घटना 2013 मधील असताना तब्बल 3 वर्षांनी गुन्हा दाखल झाल्यानं त्यावेळीही विविध स्तरांतून चर्चा रंगली होती। या प्रकरणाची सुनावणी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात झाली। न्यायालयानं सर्व पुरावे, साक्षी व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर आंदोलनात सहभागी असलेल्या विनायक गायकवाड, चेतन खुबानी, सुभाष दवंगे, सैदूबाबा शेख, राजेंद्र खिलारी, राजेंद्र खैरनार, बाळासाहेब वाघ, रवी किरण ढोबळे, अक्षय क्षत्रिय तसेच कैलासवासी प्राध्यापक सुभाष शिंदे यांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली। या प्रकरणात कार्यकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट मच्छिंद्र खिलारी आणि ॲडव्होकेट संजय मंडलिक यांनी प्रभावी बाजू मांडली। न्यायालयाच्या या निर्णयानंतर कोपरगावातील भाजप व संघ कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून सत्याचा विजय उशिरा होतो पण अखेर होतोच, अशा प्रतिक्रिया राजकीय व सामाजिक वर्तुळातून व्यक्त होत आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। महाराष्ट्रातील मालेगाव येथे सन 2013 रोजी बॉम्बस्फोट घडवण्यात आलेले होते। सदरील बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह व इतर अशा अनेक लोकांची नावे विनाकारण गोवण्यात आलेली होती। त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे यांनी संसदेत निवेदन करताना भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे भगवा दहशतवाद पसरवितात असं वादग्रस्त विधान केलेलं होतं। त्या विधानाचा विरोध म्हणून संपूर्ण भारतात, विशेषतः महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती व त्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील आम्हा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या सदस्यांवर सरकारी पक्षातर्फे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। त्यात सर्वानुमते सैदूबाबा शेख, विनायक गायकवाड, सुभाष दवंगे, चेतन खुबानी, राजेंद्र खिलारी, राजेंद्र खैरे, रवी किरण ढोबळे व अक्षय क्षत्रिय आणि कैलासवासी प्राध्यापक सुभाष शिंदे सर अशा 10 जणांची नावे गोवण्यात आलेली होती। परंतु आज रोजी म्हणजे तब्बल 13 वर्षानंतर माननीय कोपरगाव न्यायालयाच्या वतीने सर्वांना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। आम्हा या केसमध्ये आमच्या वतीने ॲडव्होकेट मच्छिंद्रजी खिलारी व ॲडव्होकेट संजय मंडलिक यांनी विशेष 2013 साली जे काही मालेगाव या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात आले त्यावेळेस साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित आणि इतर काही त्यांच्या सहकार्यांवर ते आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं। त्यावेळेस तत्कालीन काँग्रेसचे सरकार होतं केंद्रामध्ये आणि तत्कालीन गृहमंत्री सन्माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी संसदेमध्ये निवेदन करताना निवेदन असं केलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी देशामध्ये भगवा दहशतवाद पसरवून देशामध्ये अराजकता माजवत आहे आणि त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद ह्या सर्व कार्यकर्त्यांनी देशभर निदर्शनं केले। त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध नोंदवला, आंदोलन केलं
त्याचा आंदोलनाचा भाग म्हणून आमच्यावर आमच्या इतर सर्व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला 2016 साली. घटना 2013ची आणि गुन्हा दाखल झाला आमच्यावर 2016 साली. तर हा गुन्हा कसा दाखल झाला हे आम्हाला काही माहीत नाही, परंतु मेहरबान कोर्टाने आज आमच्या सर्व सहकाऱ्यांची 13 पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे. आमच्या या केसकामी ॲडव्होकेट मच्छिंद्र खिलारी आणि ॲडव्होकेट संजय मंडलिक, त्याचप्रमाणे इतर सर्व सहकारी वकील बांधव यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं आणि माननीय मेहरबान कोर्टाने आमची आज निर्दोष मुक्तता केली. त्याबद्दल मी मेहरबान कोर्टाचे आणि सर्व सन्माननीय वकील बंधूंचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा.